बॅनर पाहिले, ज्यांनी तुमच्याबद्दलचे अतिशय वाईट शब्दामध्ये बोल केले त्यांचा फोटो मोठा आणि त्याच्या बाजूला तुमचा फोटो छोटा, असं तरी तुम्हाला असे दिवस कोणावरती येऊ नयेत आणि माझ्या मित्रावरती ते येऊच नयेत अशी पांडुरंगाच्या चरणी. नमस्कार, मी विकास मिरगण, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहिला आणि सुनील तटकरे म्हणतात असे दिवस कोणावर येऊ नये, पांडुरंग चरणी प्रार्थना हात जोडून असे सुनील तटकरे म्हटलेले आहे. पण या व्हिडिओतून खरं बघितलं, त्याचं विश्लेषण जर केलं तर ही वेळ नेमकी कुणामुळे आली हे कर्जतकरांना, रायगड जिल्ह्यातल्या सर्वच राजकीय नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे तटकरे आपल्या भाषणातून हसून सांगतात अशी वेळ कुणावर येऊ नये माझ्या मित्रांवर पांडुरंग चरणी. म्हणजे मुद्दा आहे, कर्जतमध्ये अनेक शहराच्या ठिकाणी बॅनर लावले, त्यावेळी तटकऱ्यांची गाडी तिकडून गेली असेल कदाचित. त्या बॅनरवर सुरेश लाडांचा फोटो साईज ही कमी, महेंद्र थोरवेंची फोटो साईज जास्ती आहे. हाच मुद्दा तटकऱ्यांनी आपल्या भाषणात घेतला की अशी वेळ लाडांवर आलेली आहे, पांडुरंग चरणी माझ्या मित्रांनो अशी वेळ आलेली आहे की अशी अवस्था कुणावर येऊ नये अशी मी प्रार्थना पांडुरंग चरणी करतो. मुद्दा आहे या व्हिडिओतून असे म्हटलेले सुनील तटकरे. मात्र त्याचं विश्लेषण जर आपण केलं तर ही वेळ सुनील तटकरेंनी आपल्या मित्रावर आणलेले हे तितकं वास्तवातलं आहे. अनेक 40 वर्षांपासून सुरेश लाड आणि सुनील तटकरेंची जिवलग मैत्री हे राज्याला किंवा रायगडला माहीत आहे. अनेक वर्ष दोघं मित्र, एकाच सहवास, राजकीय आणि सुखदुःखामध्ये हे जाणारे दोन परिवार. मध्यंतरी 8-10 वर्षापासून दोघांमधले ब्रेक तुटला. मग याला जबाबदार लाड असतील तितकेच तटकरे असतील. पण मात्र ही वेळ जी आणली ती सुनील तटकरेंनी आणले हे रायगडातले राजकीय विश्लेषक सांगतात. तटकऱ्यांचे जवळचेही सांगतात, लाडांचे जवळ सांगतात. दोघांमधला मित्राचा दुरावा झाला आणि ही वेळ आज म्हणतात ना, फोटो साईज कमी आहे लाडांची. पण ही जर सुनील तटकरेंनी जर लाडांना स्वीकारलं असतं, व्यवस्थित त्यांचं म्हणणं काय, कदाचित दोघांचंही चुकलं असेल. मात्र ह्या दोघांना मैत्री शेवटपर्यंत टिकवायची असते. मैत्री केली तर शेवटपर्यंत आपण टिकवतो असं बोललं जातं. मग ही आज वेळ लाडांवर तुमच्यामुळे आले हे वास्तवातलं आहे. तुम्ही ते सांगितलं नाही, ही वेळ माझ्यामुळेच आली किंवा माझ्या नेतृत्वामुळे तुमच्यावर वेळ आली, अशी वेळ येऊ नये असं तुम्ही म्हटले. पण ही त्यांची अवस्था तुमच्यामुळे झाली हे कर्जतकरांना माहिती आहे, ते वास्तवातलं आहे. हे कुणीही सांगितलं तर म्हणजे सगळ्या लोकांना, कर्जतकरांना माहित आहे. मूळ मुद्दा असा आहे की आज परिवर्तन आघाडीची सभा होती. परिवर्तन आघाडी सभेमध्ये मात्र मूळ मुद्दा राहून गेला की ज्यावेळेला महेंद्र थोरवेंवर संस्काराचे वेगवेगळे किंवा शहाणपणाचे धडे तटकऱ्यांनी या भाषणामध्ये सांगितले. मात्र जेव्हा अलिबागमध्ये शिक्षकांच्या प्रश्नांवर माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषदेचे सीओ जे आहे, त्यांच्या दालनामध्ये आंदोलन केलं होतं. मग त्यांना भेटण्यासाठी जिथे व्यासपीठ कार्यक्रम होता त्यावेळेला भरत गोगोळे आणि तटकरे, आदिती तटकरे होत्या. मूळ मुद्दा असा आहे. मग त्यावेळेला त्या सीओना भेटण्यासाठी लाड व्यासपीठावर गेले. मात्र ज्या पद्धतीने आदिती तटकरे लाडांशी बोलल्या, ज्या पद्धतीने बोलणं अपेक्षित नव्हतं तशा पद्धतीने बोलल्या गेल्या. मग आदिती तटकरे सुरेश लाडांना काका म्हणून बोलायच्या. मात्र तिथे बोलताना त्यांच्या भाषेचा दर्जा जर बघितला किंवा भाषेचा स्तर बघितला, तोही आपण व्हिडिओतून अनेक वेळा बघितलेला आहे. मूळ मुद्दा आहे मग आदिती तटकरेंचे संस्कार कुठे गेले. एकीकडे तुम्ही म्हणता महेंद्र थोरवेंचे संस्कार काढले जात आहेत, त्यांच्या उपमा दिल्या जात आहेत, मग शहाणपणाचे धडे शिकवले जात आहेत. मग आदिती तटकरे आपल्या जवळच्या मित्राला, ठीक आहे राजकीय मतभेद असतील, राजकारणामध्ये एकमेकांचे मतभेद असतील, राजकीय असतील किंवा वेगळे असतील, पण मात्र जेव्हा आपला मित्र म्हणजे आपल्या वडिलांचा मित्र आलाय आंदोलन, त्यावेळेला आपण नेहमी प्रोटोकॉल बसा, एखाद्याच्या वैरी तर गेलो तरी आपण म्हणतो पाणी घ्या, चहा घ्या, नंतर बघू, माणुसकीच्या दृष्टीनं. माझे त्यावेळी लाडांशी कसे वागले, मग त्यावेळी संस्काराचे बालकुळू तटकऱ्यांची कुठे गेले, हाही महत्वाचा मुद्दा आहे. मग मूळ मुद्दा असा की मग तटकऱ्यांनी मग लाडांची आज अवस्था केली. जर तुम्ही ही अवस्था केली नसती तर त्यांचा फोटो मोठाच असता, सुरेश लाड आमदार असते, कदाचित पडून पुन्हा एकदा उभा राहिले असते. तुम्ही घारेंना मदत केली नसती तर, किंवा या दोघांचंही चुकलं असेल, घारेंचा कदाचित दोषी नसेल. पण मूळ मुद्दा असा आहे की इथे मग तुमचं चुकलं, लाडांचं चुकलं असेल, मग तुम्ही ते एकच दोघं बसून त्याच्यात तोडगा काढायला पाहिजे होता किंवा हे काढायला पाहिजे होता. ते काढू शकले नाही. तुम्ही डायरेक्ट त्यांना बॅकफुटवर टाकलं आणि मग नवीन आघाडी निर्माण केली राष्ट्रवादी काँग्रेसची. मूळ मुद्दा आहे की मग जाताना तुम्ही थोडेफार चांगले बोलले लाडांबद्दल, मग शेवटला जाताना अशी वेळ येऊ नये. मी
अनेक बॅनर बघितले की लाडांचा फोटो छोटा, महेंद्र थोरवेंचा फोटो म्हणजे अशी वेळ. मग जर त्यावेळेला तुम्ही लाडांना साथ दिली असती कोविडच्या काळात पडल्यानंतर किंवा करा, अनेकदा लाडांचे निर्णय चुकले हे वास्तवातलेच आहेत. लाडांनी ज्या पद्धतीने राजकारण करायला पाहिजे होतं, पुढचं दूरदृष्टी ठेवायला पाहिजे होतं, जे अनेक गोष्टी करायला पाहिजे होत्या, ते चुकलं लाडांचे, हे वास्तवातलं आहे. पत्रकार म्हणून ते सांगणंही आवश्यक आहे. मात्र पण त्यांची अवस्था तुम्हीच केली हेही तितकंच वास्तव आहे. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की आज परिवर्तन आघाडी सभा होती. परिवर्तन आघाडी सभा ही विशेषतः महेंद्र थोरवेंवर निशाणा साधण्याचा प्रयत्न जो आहे सगळ्या दिग्गज नेत्यांनी केलेले. याच्यामध्ये भरत गोगावले, भरत भगत बोललेले आहेत, अशोक भूपतराव बोललेले, एकनाथ धुळे बोलले, नितीन सावंत बोलले, सुवर्णा जोशी बोललेले आहेत, अजून सगळे असे दिग्गज नेते आहेत जे आहे, बंधू पाटील बोललेले आहेत. मूळ मुद्द्याचा प्रत्येक भाषणातून महेंद्र थोरवेंवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजित पवारांनी सुद्धा आपल्या भाषणातून 1000 कोटी गेले कुठे, इथले रस्ते, ट्रॅफिक, बारामती, पिंपरी चिंचवड हे सगळे उदाहरण दिलेले आहे. हे वास्तवातलं आहे. कर्जतच्या समस्या सोडवणे आवश्यक आहे. ट्रॅफिकच्या समस्या 8 वर्ष आले तिथे ब्रिज बनत नाही. आरोग्याचा प्रश्न इथे जैसे थे लोकांना पनवेलला, नवी मुंबईत जावं लागतं आणि लोक मला कोणतं मी अपोलोला आहे, असे वास्तव हे प्रश्न निर्माण झाले. याला जबाबदार कोण? त्यामुळे महेंद्र थोरवेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत, टक्केवारी असतील, घराणेशाही असतील, त्यांचा झालेला विकास हे अजित पवारांनी केलेलं आहे. याचं आत्मपरीक्षण महेंद्र थोरवेंनी केलं आवश्यक आहे. जर आपल्यावर इतके लोक बोलतायत, एखादा राज्याचा उपमुख्यमंत्री आपल्यावर बोलतो, याचं आत्मपरीक्षण हे केलं गेलं पाहिजे. लाडांनी सुद्धा ज्यावेळेला निवडणूक पराभूत झाले 1700-1800 मध्ये, त्यावेळेला त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं असतं. दुसऱ्यांदा ते पराभूत झालेच नसते. मात्र त्यांनी त्यानंतर आत्मपरीक्षण केलंच नाही. आता महेंद्र थोरवेंनी कुठेतरी आत्मपरीक्षण करावं आणि त्याच्या सुधारणेतून एक नवीन नेतृत्व म्हणजे स्वतःला सावरून पुन्हा एकदा काही विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी गेले पाहिजे. हे उपमुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप आहेत, विरोधी पक्षाने केलेले आरोप आहेत, तटकरेंनी सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आरोप करण्यात आलेले, कर्जतची अवस्था कशामुळे झालेली, शहाणपणा, माझा डीएनए, हे अशा प्रकारचा आरोप जे आहेत महेंद्र थोरवेंकडून केले जातात, त्याला काय मी उत्तर देणार नाही, अशा प्रकारचा आरोप जे केलेले. त्यामुळे तटकरे अजित पवारांनी एका महायुतीतल्या आमदारांवर आरोप करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यातून आत्मपरीक्षण थोरवेंनी करणं अपेक्षित आहे. मूळ मुद्दा असं, एकनाथ धुळे सुद्धा आमच्या नेतृत्वावर टीका केली जाते, महेंद्र थोरवेंना मंत्री होण्याची हौस आलेली आहे किंवा त्यांना इच्छा झालेली आहे, अशा प्रकारचे एकनाथ धुळे म्हणतायत. अशोक भूपतराव सुद्धा म्हणजे कर्जतचा विकास जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसमुळे झालेला आहे, त्यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे. भरत भगत यांनी सांगितलं महेंद्र थोरवे, सुरेश लाड, वसंत भोईर, शरद लाड यांचं शिक्षण किती, शिक्षणाचा मुद्दा नगरपालिकेच्या निवडणुकीत झाले, त्यामुळे तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यामुळे पुष्पा दगडे यांची PhD झालेली आहे, 15 वर्ष त्या नगरसेविका होत आहे, सामाजिक काम करणाऱ्या आहेत. मग चहा त्यांनी कुणाचा घेतला नाही, मागितला नाही असं भरत भगत बोलतायत. त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी सरकारचं लायसन आहे. आणि नितीन सावंतांनी आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्दे घातलेले, विकासाच्या, ट्रॅफिकच्या समस्या, इथल्या आरोग्याच्या प्रश्नांवर आणि वेगवेगळ्या समस्या इथे कर्जत मतदारसंघात आहे. रेल्वेचा प्रश्न महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या थांबत नाहीये, त्याचा विचार केंद्र सरकारने करावा, अशी तटकऱ्यांना हात घातलेले. त्यामुळे नितीन सावंतांच्या मुद्द्यामध्ये अनेक महत्वाचे विशेषतः जे आहेत मुद्दे, पार्किंग समस्या, ट्रॅफिक समस्या, हे महत्वाचे मुद्दे त्यांनी स्पर्श केलेले आहे. त्यामुळे नितीन सावंतांचं भाषण हे विकासाच्या मुद्द्यांवर चांगलं होतं असं म्हणायला हरकत नाहीये. बंधू पाटील सुद्धा म्हटलेले बॅनर कोणी फाडले, त्यामुळे अशा प्रकारचा रडीचा डाव कोण आखतो आणि हे योग्य आहे का, अशा प्रकारचं सुनावण्याचं काम जे आहे ते विरोधी पक्षाला केलेलं दिसून येते. आरोग्याच्या प्रश्नांवर आपल्याला काम करावं लागेल असं सुधा घारे म्हणताय. त्यामुळे सुधा घारेंनी सुद्धा अनेक महत्वाचे मुद्दे अप्रत्यक्षपणे लाडांना काही सुनावलेलं पण आहे. सुधाकर घारेंनी अनेक मुद्द्यांवर आहे. आजी माजी आमदार जे आहेत निवडणुकीमध्ये आले आणि भाजपासोबत जाण्यासाठी आम्ही पत्र दिलं होतं, मात्र त्यांच्यावर रिस्पॉन्स मिळत नाहीये. आणि भाजपच्या कार्यकर्ते आमच्या जवळ आहेत, पण ज्या महेंद्र थोरवेंनी भाजपला इशारा दिला होता की भाजपच्या कार्यकर्त्यांना फिरू देणार नाही, नेतृत्वाने सांगितलं, तोही मुद्दा जो आहे तो स्पर्श केलेला आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न नेतृत्वाला सुधा घारेंनी केलेले. सुधा घारेंनी राजकीय खेळ केलेले, नितीन सावंत आणि त्यांना घेतलं. आता भाजपला आपल्याकडे घ्यावं अशी राजकीय खेळ जे आहे सुधाकर घारे करताना दिसून येत आहे. त्यामुळे थोरवेंचे सगळ्या पोलखोल जे आहे सुधाकर घारेंनी केलेले आपल्याला दिसून येत आहे. मग सुधा घारेंनी मग खासदारीच्या काळामध्ये आम्ही काम केलं, 50% म्हटले, 50% काही काम केलं नाही हे त्यांनी वास्तवातलं सांगितलेलं आहे. म्हणजे 50% आमच्या लोकांनी काम केलं नाहीये, पण मात्र बार्नेकडून एकही फोन आला नाही किंवा बार्नेकडून आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाहीये अशी भूमिका घेतलेली. त्यामुळे बार्नेंवर त्यांनी निशाणा साधलेला आहे.
मग या अशा अनुषंगाने जर आपण चर्चा करतोय, मग त्यामुळे घराणेशाहीवर त्यांनी सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला आहे. एकूणच काय की आजच्या ज्या सभेमध्ये आपण बघितलं, अजित पवार आणि तटकरेंच्या निशाणावर जे आहेत महेंद्र थोरवेच आपल्याला दिसून येत आहेत आणि कर्जतचा विकास करण्यासाठी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ही जी लढाई आहे आता परिवर्तन आघाडीचे, आता मग सुरेश लाड काय उत्तर देतात का, महेंद्र थोरवे उत्तर काय देतात का? 30 तारखेला महायुतीची सभा आहे. रवींद्र चव्हाण जे आहे ते येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ते प्रदेशाध्यक्ष सध्या, उद्या त्यांचे वेगवेगळे दौरे आखलेले आहेत. मूळ मुद्दा असा आहे की आता मग सुरेश लाड काय बोलतायत का, किंवा महेंद्र थोरवे तर बोलतीलच, कारण शेवटी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत उपमुख्यमंत्री तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष केले, महायुतीतल्या एका पक्षाने केलेले. असा मूळ मुद्दा असा आहे की जाता आता आपण ह्या सभेचं विश्लेषण केलेलं आहे आणि ही पूर्णपणे विश्लेषण सडेतोड केलेलं आहे, कुठल्याही एकाच्या बाजूने केलं नाही. मग आपण लाडांनाही सुनावलेलं आहे, थोरव्यांनाही सुनावलेलं आहे आणि घारेंनाही सांगितलेलं आहे आणि तटकरेंनाही सांगितलेलं आहे की ही मैत्री कुणामुळे तुटली आणि माझ्या मित्रांनो अशी वेळ येऊ नये असे तटकरे म्हटले, पण तटकरेंनी पण विसरलेले आहे हे आपणच वेळ ती लाडांवर आली म्हणून त्यांना आज ही महेंद्र थोरवेंची साथ घ्यावी लागते, हेही तितकंच खरं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.